महाकाळा गावात अनेक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। गावात महाकाळाचे प्रवेशद्वार नसून त्या ठिकाणी देशी दारूचे दुकान असल्याने गावकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे। समर्थ कारखान्यामुळे संपूर्ण गावातील पाणी दूषित झाले असून पिण्याचे पाणी ग्रामपंचायत पुरवत नसल्यामुळे सर्व नागरिकांना कायम पाणी विकत घ्यावे लागते। पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। ग्रामपंचायतकडून वसूल केल्या जाणाऱ्या कर यात देखील मोठा घोटाळा आहे असं गावकरी म्हणतात। शौचालय घोटाळा, घरकुल घोटाळा अशा प्रकारे महाकाळा येथे घोटाळ्यांचं अलौकिक प्रकार घडले आहे असंच आता दिसतंय। लोक बोलतात तेथील अस्तित्वात नसलेल्या रस्त्याचे बिल पण लाखो रुपये काम केलं म्हणून कागदपत्री दाखवून उचलले। दलित वस्तीमध्ये लाखो रुपये खर्च करून देखील रस्ते, नाले व स्वच्छतेच्या सुविधा नाहीत। सरकारी दवाखाना व पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत। देवीच्या मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य असून नियमित स्वच्छता केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे। प्रशासकीय अधिकारी साधी ग्रामसभा सुद्धा घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गटाराच्या योजनेतील लाखो रुपयांचा खर्च दाखवून प्रत्यक्षात काहीच काम न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत भ्रष्ट असल्याने नागरिकांनी स्पष्ट केले। यावेळी कृष्णा कव्हाळे, बळीराम गोजरे, अमोल ढोकळे, दत्ता लहाणे, ॲडव्होकेट जी.एस. पटेकर, शेंडगे, मच्छिंद्र लहाणे, कर्णराज चिमणे, विवेक पांचाळ, संतोष कव्हाळे, अशोक कव्हाळे, ऋषिकेश सोळुंके, गणेश लहाणे, अक्षय खंडागळे, तुकाराम लहाणे, राजू पटेकर, अशोक पालिक, गणेश कव्हाळे, बळीराम गोजरे पाटील आदी उपस्थित होते। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आलेलो महाकाळा या गावामध्ये, महाकाळा तालुका अंबड जिल्हा जालना या ठिकाणी जे स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे। अतिवृष्टीमुळे शेतकरी पहिलाच भयभीत झालेला आहे। त्याच परिस्थितीत आज महाकाळा गावामध्ये पाऊस पडलेला आहे व स्मशानभूमीचा प्रश्न जो मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध झालेला आहे। आपण बघू शकता वर या स्मशानभूमी समोर काही नाहीये, खाली एवढा पाण्याचा मोठा प्रश्न आहे। या प्रश्नाविषयी आपण गावकऱ्यांसोबत चर्चा करू। सर, आपलं नाव काय? ॲडव्होकेट जी.एस. पटेकर। या संदर्भात काय सांगू शकता तुम्ही? सर, आमच्या महाकाळा ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्षापासून हा स्मशानभूमीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। दिनांक 27 सप्टेंबर रोजी आमच्या गावातील एक नागरिकाचा मृत्यू झाला, अपघातात मृत्यू झाला आणि त्या दिवशी पाऊस होता। थोडा पाऊस कमी झाल्यानंतर त्या मित्राचा अंत्यविधी करण्यासाठी आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये आणण्यात आलं। त्यावेळेस अंत्यविधी झाला, अग्निडाग झाला आणि अग्निडाग झाल्यानंतर लोक घरी गेले। त्याच वेळेस इतका पाऊस आला की त्या मृतदेहाला जाळण्यासाठी इथल्या नागरिकांना फार कष्ट करायला लागले। त्या कुटुंबाला त्याच्यावर अन्याय झाला। जे बॉडी होतं त्या बॉडीचा आलवेना आणि अपमान झाला, कारण इतकी परिस्थिती गंभीर होती की या वरून साईडनं पाणी गळत होतं त्या मृतदेहावर आणि ते मृतदेह एकदम भिजलेला होता। त्याच्यामुळं त्याचा अग्निडाग हा विझला गेला। तिथल्या नागरिकांनी व नातेवाईकांनी व त्या परिवाराच्या मित्रपरिवारांनी सदर मृतदेह हाताने उचलून एका साईडला ठेवला आणि त्यानंतर पुन्हा सरपण आणून डिझेल आणून त्याचा अग्निडाग पुन्हा द्याला। असा हा प्रकार इथं झालेला आहे। हा गंभीर स्वरूपाचा आहे। इथं मेल्यावर सुद्धा लोकांना न्याय मिळत नाही, असं आमचं परिस्थिती गाव आहे। जिवंतपणे मिळालं तर मेल्यावर। नमस्कार, तसेच आपल्या सोबत आहे सर, आपलं नाव? दत्तात्रय लहाने। आपण काय सांगू शकता? काय नाही, जिवंतपणे जर न्याय मिळत नसतं मेल्यावर तरी माणसाला काय नाही भेटणार। अशी परिस्थिती या महाकाळा गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व शेतकरी असेल, कामगार असेल, सर्व गावकरी असेल, सर्व परेशान आहेत। सर, आपलं नाव काय? करण चिमणे। आपण काय सांगू शकता या महाकाळा ते अर्धवट मध्ये ते मृत अर्धा दुसऱ्या दिवशी जाळलं, डबल युग नंतर ते दिवशी पाऊस आला तर ते अर्धच राहिला जाळायला। राम मंदिराचा गट्टूचा प्रश्न आहे। राम मंदिराला 20 लाख फंड आला आमचा गट्टूचा आणि सिमेंट रोडचा, पण ग्रामपंचायतीने काम न करता परस्पर त्याचं बिल उचललं। तुम्ही राम मंदिरकडे येऊन पाहता, साधी बसायला बी जागा राहिलेला नाही। या महाकाळा ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक हे सगळे मिळेल आले असं वाटतं का तुम्हाला? हो, या ठिकाणी नागरिकांचा खूप मोठा प्रश्न, खूप मोठा रोष यात आपण बघू शकता। येथे सर्व गावकरी मंडळी जमलेले आहेत। पासून स्मशानभूमीवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे। स्मशानभूमीचं डेव्हलपमेंट करणं, तिथं स्वच्छता ठेवणं हे कोणतेही कार्य इथं ग्रामपंचायत प्रशासनाकडून केले जात नाही। जर अंत्यविधी करण्यासाठी नागरिक आले तर त्यांना उभा राहायला सुद्धा जागा नाही आणि अंत्यविधी झाल्यानंतर इथं एक विहीर आहे, त्या विहिरीमधून पाणी आणायला लागतं त्या अंत्यविधीसाठी। ते पाणी सुद्धा मळीच्या पाण्यामुळे इतकं दुर्गंध झाला, त्याचा वास येतोय। त्याच्यामुळे इथं जी सुविधा पाहिजे की ज्या अंत्यविधी लोक आले त्यांना पाण्याची व्यवस्था, त्यांना व्यवस्थित बसण्यासाठी जागा, स्वच्छता ह्या गोष्टी इथे काही केल्या जात नाही। केवळ नुसतं पैशाचा अपव्यवहार करण्याचा प्रयत्न या ग्रामपंचायतमध्ये होत आहे। त्यामुळे येथील नागरिकांना स्मशानभूमीमध्ये सुद्धा न्याय मिळण्यात नाही, ही फार गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे।
तसेच आपल्या सोबत आहेत गावकरी. सर आपलं नाव काय? दादाभाऊ दोडके. साहेब मला इथं येईल इतकं पाणी फुल, पण मला अजून इथं पाणी येत नाही. दलित वस्तीमध्ये पाणी नाही येत. इथं फुल भरलेली येर. जाणून बुजून तुम्हाला त्रास देतात जाणून असं बोलून वाटतंय त्रास का? आहे आम्हाला, जाणून बोलून त्रास आहे आम्हाला. तसेच आपल्या सोबत गावकरी आहेत. सर आपलं नाव काय? माझं नाव विवेक पांचाळ. आपण गार्डन मध्ये आलो का स्मशानभूमीमध्ये आलो, आपण काय सांगू शकता? हे 10 लाख रुपये किमतीचं गार्डन आहे. पण हे असं महाराष्ट्रातलं पहिली गोष्ट आहे की जे स्मशानभूमीत बाल गार्डन आहे. आता इथं लहान लेकरं स्मशानभूमीत कशी येतील? त्याच्यामुळे या संबंधित गुत्तेदारांनी आणि ग्रामपंचायतनी हे वरची वर करून नुसते पैसा खाल्लेला आहे याची खेळणी नाही, काही नाही. आता तुम्ही बघा सगळीकडे इथं काहीच नाही केलेलं, फक्त गट्टू अर्धे टाकलेले आहेत, बाकी पाणी इथे तसंच आहे. ह्याला गार्डन म्हणतात. आपण बघू शकता या गावकऱ्याचा अतिशय रोष या निर्माण या ठिकाणी होत आहे. तसेच बाल जो गार्डनचा प्रश्न आहे ते गार्डन या स्मशानभूमीत यांनी ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता पलीकडल्या साईडला स्मशानभूमी आहे आणि त्याच्या अलीकडेच त्यांनी गार्डन म्हणून असं पाण्याचं खूप मोठं इथं जमलेलं आहे. आणि ह्या गार्डनच्या विरोधात उपोषण सुद्धा केलं की हे गार्डन मंदिराच्या जवळ व्हावं, पण ग्रामपंचायत संबंधित ठेकेदारांनी न जुमानता ते काम इथं केलेलं आहे. म्हणजे गावकऱ्याचा कुठलाही या सरपंच असो ग्रामसेवक असो या ठराव घेत नाही. काही घेत नाही. ग्रामसभा होती की तुमच्या गावात? नाही होत. 20 वर्षापासून होत नाही. झाली तरी कागदपत्री होती. ग्रामसभा होतच नाही. कागदपत्री होती. या महाकाळ्या ग्रामपंचायतचं काम फक्त कागदपत्री चालू आहे व नागरिकांचा या ठिकाणी मोठा रोष निर्माण होत आहे. आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज. मी प्रतिनिधी अक्षय ढोले. आपण आलेलो होतो महाकाळ्या या ठिकाणी.